नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती, मग त्या महिला असोत, 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक असोत किंवा 75 वर्षावरील आपले आजी आजोबा असोत, एसटी बसने प्रवास करत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आणि थेट पैशाची बचत करणारा ठरणार आहे। होय मंडळी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी प्रवासातील सवलतीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल केला आहे। आतापर्यंत आपण केवळ आधार कार्ड किंवा जुनं कागदी ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकिटाचा किंवा पूर्ण मोफत प्रवासाचा लाभ घेत होतो, पण आता एसटी महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। ज्या कार्डची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2026 होती, त्याबाबत आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी घोषणा केली आहे। ही मुदत आता 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। पण ही मुदत वाढ का देण्यात आली? हे कार्ड नक्की कोणासाठी बंधनकारक आहे? कार्ड नसेल तर काय होईल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड कुठे आणि कसं आणि किती रुपयात काढायचे? या सर्व प्रश्नाची अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देणार आहे, जो ऐकल्यास तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसाल तर आत्ताच खालील लाल सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारील बेल आयकॉन सेट करा। असे केल्याने सरकारी योजना, एसटी महामंडळाचे नवे नियम आणि तुमच्या फायद्याच्या अशाच ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता आजच्या मुख्य विषयाकडे वळूयात। NCMC स्मार्ट कार्ड म्हणजे नक्की काय? मंडळी, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की NCMC स्मार्ट कार्ड नक्की आहे तरी काय। NCMCचा अर्थ होतो नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। सोप्या भाषेत सांगायचं तर हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे। हे एक प्रकारचे स्मार्ट कार्ड आहे, ज्याचा वापर भविष्यात मेट्रो, लोकल ट्रेन, एसटी बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये तिकीट काढण्यासाठी डिजिटल पद्धतीने केला जाणार आहे। एसटी महामंडळाने आता जुन्या कागदी ओळखपत्रावरून किंवा साध्या आधार कार्डवरून होणाऱ्या सवलतींच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्यासाठी ही प्रणाली लागू केली आहे। म्हणजेच येणाऱ्या दिवसात जर तुम्हाला एसटी बसमध्ये सवलतीचे तिकीट हवे असेल तर हे कार्ड वाहकाकडील मशीनवर स्वॅप किंवा टॅप करावे लागेल, त्याशिवाय तुम्हाला सवलत दिली जाणार नाही। त्यानंतर हे कार्ड नक्की कोणासाठी अनिवार्य आहे? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे कार्ड राज्यातील प्रत्येक नागरिकाला काढावे लागणार आहे का? तर उत्तर आहे नाही। हे कार्ड मुख्यत्वे एसटी सवलतीचा लाभ घेणाऱ्या 3 प्रमुख वर्गांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे। चला या 3 वर्गाबद्दल सविस्तर समजून घेऊया। पहिले आहेत महिला प्रवासी, महिला सन्मान योजना। राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस प्रवासात 50% तिकीट दरात सवलत मिळते। रोज कामावर जाणाऱ्या, भाजीपाल्यांचा किंवा बाजारात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी वापरणाऱ्या लाखो महिला या योजनेचा लाभ घेतात। नवनियम, आता महिलांना 50% सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी NCMC कार्ड दाखवणे बंधनकारक असेल। जर हे कार्ड नसेल तर महिला प्रवाशांना फुल तिकीट म्हणजे 100% भाडे द्यावे लागेल। त्यानंतर दुसरं म्हणजे 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक। या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात 50% सवलत, अर्धे तिकीट मिळते। नवा नियम, आतापर्यंत आधार कार्ड दाखवून काम भागवायचे, परंतु 1 सप्टेंबर 2026 नंतर NCMC कार्डशिवाय अर्धे तिकीट मिळणार नाही। अनेक ज्येष्ठांना स्वतः डेपोत जाणे शक्य होत नाही, त्यामुळे घरातील तरुण मुलामुलींना पुढाकार घेऊन आपल्या आजी आजोबांचे हे कार्ड काढून देणं गरजेचे आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक। 75 वर्षावरील नागरिकांना एसटी मंडळातर्फे 100% पूर्णपणे मोफत प्रवास दिला जातो। नवा नियम, ही सरकारची अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची योजना आहे। या मोफत प्रवासाचा लाभ सुरू ठेवण्यासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांचे NCMC कार्ड सर्वात अधिक काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर पुढचा भाग म्हणजे मुदतवाढ, 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026। आता वळूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे, मुदतवाढीचा निर्णय। मंडळी, यापूर्वी एसटी महामंडळाने NCMC कार्ड काढण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2026 जाहीर केली होती, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय होती? राज्यभरातून लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी केली, अर्ज भरले, पण यंत्रणेवरील तणावामुळे आणि ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना मुदतीत कार्ड मिळालेच नव्हते।
ग्रामीण व दुर्गम भागात राहणाऱ्या आजी आजोबांची आणि महिलांसाठी मोठी गैरसोय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. ही बाब राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने बैठक घेऊन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून एक दिलासादायक निर्णय जाहीर केला. परिवहन मंत्र्यांची घोषणा: केवळ वेळेत कार्ड उपलब्ध न झाल्यामुळे कोणताही पात्र प्रवासी शासनाच्या सवलतीपासून वंचित राहता कामा नये आणि याच कारणास्तव आता सक्तीच्या अंमलबजावणीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर नवी अंतिम तारीख सप्टेंबर 2026. म्हणजे ज्या नागरिकांचे कार्ड अजून तयार झालेले नाही त्यांना आता ऑगस्ट महिन्यात गडबड करण्याची गरज नाही. त्यांच्याकडे सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत वेळ आहे. त्यानंतर भाग 6 सावधान. ही मुदतवाढ निवांत राहण्यासाठी नाही, आता लक्ष देऊ नये का. हाच तो महत्त्वाचा इशारा आहे जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार होतो. अनेकदा आपल्याला वाटते की मुदतवाढ मिळाली म्हणजे आता काही टेन्शन नाही, नंतर निवांत बघू. पण मंडळी, ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण असे की जेव्हा तुम्ही एस टी डेपोत जाऊन NCMC स्मार्ट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा तुमचा अर्ज मंजूर होऊन प्रत्यक्ष कार्ड हातात यायला 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. विचार करा, जर तुम्ही 1 ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 1 सप्टेंबरच्या जवळजवळ अर्ज करायला गेलात तर 1 सप्टेंबरपर्यंत तुमच्या हातात कार्ड पोहोचणार नाही. आणि कार्ड हातात नसेल तर 1 सप्टेंबरपासून तुम्हाला पूर्ण तिकीट मोजावे लागेल. 50%, 100%ची सवलत मिळणार नाही. त्यामुळे मुदतवाढ म्हणजे आराम करा असा संदेश नसून मिळालेल्या शेवटची संधी वाया घालवू नका असा स्पष्ट इशारा आहे. त्यानंतर भाग शेवटचा, कार्ड कसं काढायचं आणि खर्च आणि कागदपत्र. आता पाहूया हे कार्ड मिळवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया काय आहे. हे काम वाटतं तितकं कठीण नाही, अगदी सोपं आहे. पहिला भाग, कार्ड कुठे मिळणार. तुमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील किंवा जवळच्या एस टी स्थानकात ST डेपोट हे कार्ड सहज उपलब्ध होईल. राज्यभरात 4000पेक्षा जास्त केंद्रावर सुविधा देण्यात आली आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे खर्च किती होईल. या स्मार्ट कार्डसाठी शासनाने फक्त आणि फक्त 200 रुपये फी निश्चित केली आहे. जर तुमच्याकडून कोणी यापेक्षा जास्त पैसे मागत असेल तर सावध राहा आणि लगेच डेपो मॅनेजरकडे तक्रार करा. त्यानंतर तिसरा भाग म्हणजे लागणारी कागदपत्रे. कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टी सोबत ठेवाव्या लागतात. आधार कार्ड, चालू असलेला मोबाईल नंबर ज्यावर OTP येईल, प्रवाशांची प्रत्यक्ष कारण तेथे तुमच्या फोटो आणि बायोमेट्रिक घेतली जाते. बस फक्त अर्धा तास वेळ द्या, डेपोत जा आणि तुमचे कार्ड बनवून घ्या. त्यानंतर वारंवार विचारले जाणारे प्रश्न, प्रवाशांच्या मनात असणारी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं. ज्यांनी आधीच अर्ज केला आहे पण कार्ड अजून आले नाही त्यांनी काय करावे. घाबरू नका, मिळालेल्या वेळांमुळे तुम्हाला दिलासा मिळाला आहे. घाबरू नका, मिळालेल्या वेळामुळे तुम्हाला दिलासा मिळाला आहे. परंतु जवळच्या ST डेपोत जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस नक्की तपासून घ्या. कागदपत्रात काही दुरुस्ती असल्यास ती वेळेत करून घ्या. त्यानंतर 1 सप्टेंबर 2026 नंतर आधार कार्ड चालेल का. उत्तर नाही. 1 सप्टेंबर 2026 नंतर केवळ NCMC कार्ड दाखवल्यावरच सवलतीचं तिकीट दिलं जाईल. आधार कार्ड किंवा जुनी ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत. त्यानंतर शेवट आणि कॉल टू ॲक्शन. तर मंडळी, हा होता ST महामंडळाच्या NCMC कार्डबाबतचा संपूर्ण आणि ताजा अपडेट. आजच वेळ काढा आणि तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी, आजी किंवा आजोबांना सोबत घेऊन जवळच्या ST डेपोत जा आणि हे काम पूर्ण करून घ्या. एक छोटीशी सवय आणि थोडासा वेळ तुमच्या पुढच्या कित्येक महिन्याची सवलत सुरक्षित ठेवेल. हा व्हिडिओ तुमच्या सर्व WhatsApp ग्रुपवर नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना नक्की शेअर करा. अनेक लोकांपर्यंत ही अपडेट पोहोचलेली नाही. तुमचा एक शेअर कोणाचे तरी मोठे आर्थिक नुकसान वाचवू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तुमच्या मनातील प्रश्न कमेंट करून विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.